मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेला पुढील भागामध्ये जबरदस्त असं वळण मिळणार आहे. सध्या मालिकेमध्ये नंदिनी आणि जीवाने त्यांचं बाळ गमावलंय आणि ही गोष्ट त्यांनी घरच्या सगळ्यांपासून लपवून ठेवली आहे. मानिनी, काव्या आणि सगळ्यांनाच असं वाटतंय की नंदिनी व तिचं बाळ सुखरूप आहे, पण इकडे जीवा आणि नंदिनी मात्र अजूनही बाळ गमावल्याच्या धक्क्यातून सावरत आहेत. सध्या हे सत्य त्यांनी घरच्यांपासून लपवून ठेवलंय, पण मालिकेमध्ये आता लवकरच आपल्याला नंदिनीचं बाळ गेल्याचं सत्य सगळ्यांसमोर आलेलं दिसणार आहे. नंदिनी आणि जीवाचं बाळ या जगात येण्याच्या आधीच गेलं, हा धक्का सगळ्यांना पचवणं अवघड जाईल, पण घरचे सगळेजण नंदिनी आणि जीवा यांना दिलासा देताना आपल्याला दिसून येतील. दुसऱ्या बाजूला विजय नेमका कोण आहे आणि देशमुखांच्या घरात त्याचा येण्याचा हेतू काय, हे सुद्धा आता लवकरच उघड होणार आहे. आणि त्यानेच काव्याचा ॲक्सिडेंट घडवून आणण्यासाठी कट रचला होता, पण नंदिनी त्यामध्ये ओढली गेली हे देखील सगळ्यांना समजेल. प्रेक्षक सुद्धा असा अंदाज बांधताना दिसून येत आहेत. कमेंट्समध्ये प्रेक्षक म्हणत आहेत की हा विजय नक्कीच दीपकचा कुणीतरी असेल आणि दीपकसोबत घडलेल्या गोष्टींचा बदला घेण्यासाठी तो देशमुखांच्या घरामध्ये आलेला असेल. आता मालिकेत असंच दाखवतील का, हे बघणं रंजकदार असणार आहे. तर ही मालिका बघत राहा आणि यापुढील अपडेट्स मिळवत राहण्याकरिता लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा.